औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. कायद्याचा धाक संपत चालला आहे का, असा प्रश्न उपस्थित करणारी धक्कादायक घटना पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात घडली आहे. सराईत गुन्हेगाराने थेट पोलीस ठाण्यातच धिंगाणा घालत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या अंगावर थुकल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित आरोपीने पोलीस ठाण्यातील शिस्त आणि कायद्याला हरताळ फासत पोलीस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी पोलिसांना मारहाण केली आणि कोयत्याने ठार मारून टाकीन अशी उघड धमकी दिली. या प्रकारामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून आरोपीच्या मुजोरीची शहरभर चर्चा सुरू आहे. पोलीस ठाण्यासारख्या सुरक्षित आणि कायद्याच्या अंमलबजावणीच्या ठिकाणीच अशा प्रकारची दादागिरी केल्याने आरोपीच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा अंदाज येत आहे. घटनेनंतर खडक पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित सराईत गुन्हेगाराविरुद्ध विविध गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे कायद्याचे रक्षक ही गुन्हेगारांच्या निशाण्यावर असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. अशा प्रवृत्तीवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलीस प्रशासनानेही आरोपीला कायद्याचा कठोर धडा शिकवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पाय दुखत होता, पायाचा त्रास होत होता आणि अगोदर आम्ही पाय दुखतोय म्हणून पायावर खूप इलाज केला. NC वेलनेस सेंटरला भेट दिली. त्यांच्या ट्रीटमेंटनी मी अगदी आता 100% पूर्ण बरी आहे. आणि मला बरेच दिवसापासून मानेचा आणि पाठीचा खूप त्रास होत होता. मी आता कुठली ट्रीटमेंट घ्यावं ह्या संदर्भात मी एनसिस ह्यांचे व्हिडिओ बघितले. इथे आल्यानंतर मला सरांनी आणि निकिता मॅडमनी ह्याच्याबद्दल जी काही माहिती दिली त्याच्यानुसार मी इथे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्या ट्रीटमेंटनी मला 5 दिवसातच इतका फरक जाणवलेला आहे. माझ्या मुंग्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत.